आणि 50%च्या आत देऊ नये ही भूमिका काल पण होती, आज आहे आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे त्याला जर वेगळ्याने मराठा समाजाला मिळत असेल तर आम्हाला आनंद आहे. अजितदादा काल म्हटले की माझ्या विचाराचा खासदार बारामतीतून निवडून आला नाही तर मी विधानसभा लढवणार नाही. ते येणारा काळ सांगेल. खरं तर पक्ष पळवणाऱ्यांना एवढं बळ आलं कुठून आणि घरमालकाला चोर ठरवून किरायेदार मालक बनल्याची जी आता राज्यामध्ये दादागिरी चालली आहे त्यातून आलेलं हे अवसान असावं. धनगर समाज आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्यात न्यायालयाने नाही, न्यायालयात ते टिकणारच नव्हतं. मुळात न्यायालयाचा विषयच नव्हता. कारण न्यायालयात त्याला ज्या पद्धतीनं खरं म्हणजे पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार होते आमचे आत्ताचे उपमुख्यमंत्री, त्याची आठवण पुन्हा करून द्यावं लागेल त्यांना की आता 10 वर्ष होत आहेत. धनगर समाजाला आश्वासन दिलं त्याची पूर्तता सरकारने केली पाहिजे. न्यायालयात जाण्यापेक्षा त्या पद्धतीनं वेगळ्या त्यांना आरक्षण देण्यासाठी ही शासनाची जबाबदारी आहे. शासनाने ठरवून जर उद्या निर्णय घेतला तर त्यामध्ये काही मार्ग निघू शकेल. सर, काँग्रेसला 15-16 आमदार 16-17 आमदार भाजपात जाणार आहे असा दावा केलेला आहे नेत्यांनी. त्यांच्या मीटिंगसुद्धा झालेल्या आहे. भाजपकडनं दावा होता. आता भाजपला दावा करण्यातच आनंद आहे. हे जे काही चालले आहेत मला काही कळत नाही की तुम्ही 400 पार म्हणताय आणि काँग्रेस पळवत आहे, राष्ट्रवादी पळवत आहे, शिवसेना पळवत आहे, माणसं पळवत आहे, पक्ष पळवत आहे. हा काय गोंधळ काय आहे? म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या कार्यावर तुमचा विश्वास नाही आणि तुम्हाला जनतेतून नाकारताहेत. त्यामुळं फाडाफोडी कराल तर पुन्हा खड्ड्यात जाल. लोक तुम्हाला आता सोडणार नाही. लोकांना हे काही आवडलेलं नाही. लोक आता वाट बघत आहेत. तुम्ही जितके दुसऱ्याचे पक्ष फोडाल, घर फोडाल, तुम्हाला खड्ड्यात पडल्याशिवाय, खड्ड्यात लोक घातल्याशिवाय राहणार नाही आणि तो खड्डा जनतेने तयार केला आहे. वाट बघत आहेत निवडणुकीची, मतदानाची. सरकारला पश्चाताप करायला लोक ठेवावे लागतील. जरांगे पाटलांचं आणखी एक अल्टिमेटम 20 तारखेपर्यंत. ते सरकार आणि जरांगे बघत बसू देत. सरकारने खोटं आश्वासन देऊन फसवलं असेल तर सरकार आणि जरांगे यांच्यात बोलणं झालेलं आम्ही काही साक्षीदार नव्हतो. परंतु जे काही त्यांच्या बंददार चर्चा झाली लोणावळ्याच्या बैठकीमध्ये आणि ज्यांना जे फसवण्याचं काम करतायत त्याला त्याचं प्रायश्चित्त भोगायला लावत असतील तर आम्हाला आनंद आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे, काय सांगा? काल आता आज शिबिर संपतो आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आमच्या बैठका आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये मॅक्झिमम हे याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं दिसेल. शिवजयंतीचा कार्यक्रम आहे सोमवारी. शिवनेरीवरचं जे सरकारी कार्यक्रमाचं स्थळ होतं ते मराठा आंदोलकांच्या जास्तीमुळे सरकारने बदलवलेलं आहे. सरकारच्या कार्यात आणि सरकारचा धाक राहिला नाही. सरकारला कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाही. सरकारमध्ये ती ऐपत राहिली नाही. सरकारला हे राज्यामध्ये खरं तर सत्ताधारी म्हणून, सत्ताधीश म्हणून तुम्हाला काय करता येतं? फक्त केवळ तिजोरी लुटता येते, याच्या पलीकडे काही करता येतं का? हा खरा प्रश्न इथे निर्माण होतो.